आज आपण मुरुक्कू बनवतोय. तांदळाच्या पिठापासून मुरुक्कू बनवतोय. तर एक पतेला आपण पीठ घेतलंय. एक मोठा बाउल आपण पीठ घेतलंय. कसलं पीठ आहे? तांदळाचं आहे. तांदळाचं पीठ एक मोठा बाउल भरून घेतलंय. आपण रेडीमेड पीठ घेतलंय तांदळाचं, बाजारात जे मिळतं ते. अर्धी वाटी अजून दीड वाटी आपण दीड मोठं बाउल आपण तांदळाचं पीठ घेतलंय. जे आपल्या भाकरीसाठी लागतं, पातळ दळलेलं पीठ असतं तांदळाचं, ते पीठ आपण घेतोय. पीठ आपण चाळून घेऊया. अर्धा पातेला आपण चण्याचं पीठ घेतो. अर्ध बाउल आपण चण्याचं पीठ घेतो. चाळून घेऊया ते पण. अर्धा टीस्पून आपण हिंग घेतलाय. 1 टीस्पून आपण ओवा घेतलाय. दोन टीस्पून आपण जिरं घेतलंय. इथे आपण तीळ घेतलेत 1.5 चमचा. आपण मीठ घेतलंय. 1 टीस्पून लाल मिरची पावडर टाकले. हळद आपण ना 2 टीस्पून आहे ना, हे बघा 2 टीस्पून बटर घेतलंय. आपण बटर गरम करून घेऊया. आपण अजून 1 टेबलस्पून बटर गरम करून घेतलंय. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया. पाणी आपण थोडं थोडं घेतलंय. साधं नॉर्मल पाणी घेतलंय. गरम पाणी नाहीये, साधं पाणी आहे. छान मस्तपैकी गोळा तयार झालाय. आता आपण चकलीचा जो साचा असतो त्याच्यामध्ये मुरुक्कूचा एक वेगळा हे असतो, प्लेट असते, ती लावून घेतली. साच्याला आतून तेल लावलं आपण आणि त्यात आपण हे पीठ जे आहे त्यातला एक गोळा भरून घेतला. हे बघा, हा असा वेगळा एक त्याची एक प्लेट येते. म्हणजे तो मुरुक्कूचा वेगळा हे असतो, चकलीसारखा नसतो तो. त्यात 3 होल असतात. ती वाली आपण प्लेट लावली याच्यात आणि मुरुक्कू टाकून घेऊया. आता हा असा टाकायचा आणि हे बघा उचलायला पण किती इझी आहे. आता आपण 2-3 पाडून घेऊया पहिले आणि मग गरम तेलामध्ये सोडून घेऊया. मुरुक्कू पाडल्यावरती ज्या सुट्ट्या रेषा असतात त्या आपण एकमेकाला जोडून घेतल्या. एकदा मुरुक्कू तेलात टाकला की तो उलटपुलट करायचा नाहीये आपल्याला. आपण असं साईडने तेल टाकणार आहे त्याच्यावर.
एका वेळी कढईमध्ये 2 ते 3 मुरक्कू आपण टाकून तळून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपले मुरक्कू तळून झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.